नमस्कार मित्रांनो, आज आपण माझ्या पाठीमागे पाहत आहे ऊसतोड कामगारांच्या कोप्या दिसत आहेत। बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा अशी बीड जिल्ह्याची ओळख आहे। आणि हे ऊसतोड कामगार ज्यावेळेस ऊस तोडण्यासाठी शेतामध्ये येतात, थंडीचे दिवस असतात, त्या थंडीच्या दिवसामध्ये थंडीपासून संरक्षण व्हावं यासाठी हा निवारा या ठिकाणी केलेला असतो। परंतु ज्यावेळेस आमचं बालपण होतं, आम्ही लहान होतो, त्यावेळेस अशा कोप्या शेतामध्ये बांधावर दिसायच्या। उन्हाळ्यामध्ये उन्हापासून संरक्षण करण्यासाठी, हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आणि पावसाळ्यामध्ये पावसापासून संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर अशा प्रकारच्या कोप्या दिसायच्या। आणि पाचरडापासून बनवलेलेच निवारे हे खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असायचे। एक छान कविता आहे इंद्रजित भालेराव यांची, ही कविता आपण या ठिकाणी गायन करणार आहोत। या ठिकाणी आल्यानंतर ती कविता आठवली। शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप। शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। देतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर। लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर। काळी ऊसाची पाचट, जगा मिळाया साखर। काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप। काटा त्याच्याच कापाई, त्यानं काय केलं पाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। माझा बाप शेतकरी उभ्या जगाचा पोसिंदा। त्याच्या भाळी लिहिलेला रात्रंदिस कामधंदा। कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप। कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। बाप फोडी तो लाकड, माय पेटविते चुल्हा। पिठा मागल्या घामाची, काय चव सांगू तुला। आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप। आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप। शेतामध्ये माझी खोप, तिला बोराटीची झाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप। तिथं राबतो कष्ट तो माझा शेतकरी बाप।